जो आहे त्या संदर्भात खासदार सुप्रियाताई सुळे फॉलोअप घेत होत्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी त्याला मंजुरी दिलेली आहे. हा रस्ता साधारण कधी पूर्ण होईल? नागरिक या ठिकाणी अनेक मागणी करतायत की हा रस्ता कधी पूर्ण होईल. नमस्कार. याविषयी तात्या आपल्याशी बोलायचं म्हणजे फुरसुंगी भाग असेल किंवा पूर्ण हवेलीचाच जो भाग आहे याच्याबाबत आपण गेले 2 वर्ष एकत्रितरित्या सगळे कार्यकर्ते मिळून आपण इथं मिटिंगा घेतल्या होत्या. 2 फुरसुंगीला घेतल्या, एक रस्त्यावरच घेतली होती. खरं तर हा मार्ग पालखी मार्ग म्हणून संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग या नावानेच रेकॉर्डवरती आहे आणि ह्या पालखी मार्गाचं काम नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया ही भारत सरकारची एजन्सी करते आणि याच्यातला हडपसर ते लोणंद हा पीस हा एकत्रितरित्या कामासाठी सुरुवात करण्यात आली. त्याच्यापैकी झेंडेवाडी म्हणजे दिवे घाटाचं वरचं टोक ते लोणंद या भागाचं कामकाजही सुरू आहे, जोरात सुरू आहे. अगदी आमचं दररोज तिकडे जाणं येणं असतं. नुकतीच त्या मार्गावरून आता ज्ञानेश्वर महाराजांची पालखीही गेलेली आहे. वरचं काम सुरू आहे. परंतु हडपसर ते दिवे घाटाचं वरचं टोक म्हणा किंवा झेंडेवाडी म्हणा, हा पोर्शन म्हणजे घाट पोर्शन हा रेकॉर्डवरती फॉरेस्टचा पोर्शन होता आणि फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट 1980 प्रमाणे जोपर्यंत NHAI किंवा रोड डिपार्टमेंटला फॉरेस्ट विभागाची परवानगी मिळत नाही काम सुरू करायला तोपर्यंत, कारण तो कायदा स्ट्रिक्ट आहे ते चांगले आहे. जे काय वन वाचलं या देशामध्ये ते त्या कायद्यामुळे वाचलेलं आहे. तर रेकॉर्डवरती ती परवानगी मिळवण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे, मी त्याच्यामध्ये आपले जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे मंत्रालयातले अधिकारी असतील, पुण्यातले अधिकारी असतील, यांच्या मदतीने एक साधारणपणे 1 वर्षापूर्वी किंवा सव्वा वर्षापूर्वी फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी मिळाली. तदनंतर हा मार्ग म्हणजे झेंडेवाडी ते लोणंद हा काम सुरू असताना हडपसर ते झेंडेवाडी हा सुरू व्हायच्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन मिळाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांना, सुप्रियाताई सुळेंना आम्ही भेटलो आणि साहेबांना एक विनंती केली की साहेब आपण गडकरी साहेबांना याच्याबाबत बोलून ह्या राहिलेल्या पोर्शन्स अलीकडच्या ताबडतोब टेंडर प्रक्रिया करून काम सुरू व्हावं. मग मीटिंगमध्ये चर्चा वगैरे झाली, पण योगायोगानं आदरणीय पवार साहेबांचा आणि सन्माननीय गडकरी साहेबांचा एकत्रितरित्या कार्यक्रम मी भेटल्यानंतर साधारण आठवडाभरांमध्ये वांगी भिलवडी या सांगली जिल्ह्यातल्या गावी त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम होते. तर त्यावेळी पवार साहेबांनी असं सांगितलं की फोन करण्यापेक्षा तुम्ही हे सगळे नकाशे आणि हे सगळ्या माहित्या घेऊन त्या ठिकाणी त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम संपल्यावर 5 वाजता चितळे डेअरीचं जे गेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी तुम्ही या आणि हे सगळं आपण गडकरी साहेबांना समजावून सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी गेलो. सायंकाळी त्यांचे सगळे कार्यक्रम संपल्यावरती हे सर्व परिस्थिती गडकरी साहेबांच्या नजरेस आणली. त्यांनी अत्यंत बारकाईने हे सगळे नकाशे आणि चर्चा केली आणि तिथूनच त्यांनी त्यांच्या खात्याला दिल्लीला फोन केले. तिकडनं उत्तर आलं. त्यांनी पुन्हा त्या उरलेल्या पॉईंटवरती माहिती मागवली. हा जवळपास एक अर्धा पाऊण तासामध्ये 2-3 फोन दिल्ली ते सांगली असे झाले आणि त्याच दिवशी त्यांनी जे पवार साहेबांचं मी पत्र तयार करून नेलं त्याच्यावरती मंजूर म्हणून शेरा लिहिला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये ही पद्धत आहे की एकदा कॅबिनेट मिनिस्टरनी त्या खात्याच्या एकदा मंजुरी दिली की ते इट इज अन ऑर्डर टू द ब्युरोक्रेसी डाऊन बिलो, खालच्या नोकरशाहीला ती एक आदेशच असतो. त्याप्रमाणे त्या याचं टेंडर निघालं. ते टेंडर जवळपास एक सेकंड एक्झॅक्ट फिगरच देऊ ना आपण, 448.87 करोडचं टेंडर होतं. ते टेंडर या ठिकाणी निघालं आणि ते टेंडरची प्रक्रिया म्हणजे 90 डेज त्याच्यासाठी त्याला द्यावं लागतात लोकांना कॉम्पीट करण्यासाठी किंवा टेंडर भरण्यासाठी. तर UP बेस्ड किंवा उत्तर प्रदेश बेस्ड असलेल्या RNC इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला हे काम मिळालं L1 म्हणून आणि त्यांनी हे झाल्यानंतर अगदी 8-10 दिवसापूर्वीच मी विनंती करून या भागाचे जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत NHAIचे कदम साहेब आहेत आणि आवटे साहेब आणि रोहन जगताप हे फील्डवरचे त्यांचे डेप्युटी इंजिनियर ह्या भागासाठी, त्यांच्याशी एकत्रित मीटिंग केली आणि त्यांनाही विनंती केली आणि त्यांनीही मान्य केलंय की त्या कंपनीशी जे बंधपत्र वगैरे असेल, सिक्युरिटी डिपॉझिट भरणं असेल, ह्या काय प्रोसिजर्स असतात त्या महिन्यात-दीड महिन्यात पूर्ण करून पावसाळा संपण्याबरोबर या कामाला सुरुवात करण्याची त्यांनी मान्य केलंय आणि तशा प्रकारचा
त्यांचा तगादा त्यांच्या वरिष्ठ अधिकारी जे दिल्लीत आहेत ते आणि हे जे L1 वाले कॉन्ट्रॅक्टर आहे यांच्या पाठीमागं आहे. तर मी याच्यात विशेष करून NHAIचे जे सर्व अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांचेही आभार मानू इच्छितो सर्व हवेलीकर जनतेच्या वतीनं. आणि विशेष करून हवेली तालुक्यातले आमचे सर्व कार्यकर्ते, सर्वपक्षीय कार्यकर्ते, त्यात कोणाचा एका पक्षाने भाग घेतला होता अशी काही बाब नाही, पण सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये पाठपुरावा ठेवला. 2-3 मिटिंगा घेतल्या. कदम साहेब स्वतः एकदा सासवडला आले, तिथेही एक मिटिंग झाली होती आमची आणि याही ठिकाणी मिटिंग झाली होती फुरसुंगीमध्ये. आणि मला खात्री आहे की पावसाळा संपल्याबरोबर हे काम सुरू होईल, कारण आता कुठलीच प्रोसिजर बाकी राहिलेली नाही. ज्या लोकांचं सहकार्य अधिकारी वर्गांचं आणि कार्यकर्त्यांचं आणि सन्माननीय गडकरी साहेबांचं, पवार साहेबांचं, सुप्रियाताई सुळेंचं, या सर्वांचं मी आपल्या या भागातल्या जनतेने ही जी वाहतूक कोंडी विशेष करून मंतरवाडी असेल, IBM चौक असेल, आणि मला एक सांगायला आनंद होत आहे की जी मागणी आपण पहिल्या मीटिंगमध्ये केली होती ते 2 फ्लायर होतात. IBM चौकामध्ये एक फ्लायओव्हर होईल आणि फुरसुंगीचा एक फ्लायओव्हर होईल आणि 4 ठिकाणी अंडरपास दिले जातात. एक वडकीला आहे, 2 उरुळीला आहेत, असे 4 अंडरपास दिलेले आहेत. आणि याचं डिटेल प्रेझेंटेशनही त्यांनी त्या दिवशी आम्हाला दाखवलंय. आणि एक दिवस मी सर्वच नागरिकांसोबत ह्या सर्व अधिकाऱ्यांची मीटिंगही आयोजित करण्याचा विचार करत आहे. पुन्हा एकदा ह्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि विशेष करून गडकरी साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो. पवार साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी तर आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता याच्या पाठपुराव्यासाठी. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी, NHAIचे अधिकारी आणि आम्ही दोघं-तिघं, आणि जवळपास डे टू डे एकमेकांशी ह्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.